तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही ई-के-वाय-सी प्रोसेस आहे ते 2 ते 3 दिवसापासून सुरू झालेली आहे आणि पूर्ण 2,50,00,000 बहिणींना ही ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे भरपूर लाडक्या बहिणी के-वाय-सी सुद्धा करत आहे. पण बघा, आता शासनाने एक नवीन निर्णय, एक नवीन नियम जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी बहिणींसाठी आणलेला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही योजनेमध्ये जर तुमच्या कुटुंबातील दुसरे कोणती व्यक्ती लाभ घेत असेल तर त्यांना सुद्धा या वेबसाईटवर, या के-वाय-सीच्या वेबसाईटवर हा नियम लागू होणार आहे. आणि जे काही मी तुम्हाला माहिती देत आहे, जे काही मी तुम्हाला वेबसाईटबद्दल सांगत आहे, त्या वेबसाईटचा या के-वाय-सी सोबत डायरेक्ट संबंध असणार आहे. जे काही तुम्ही ओ-टी-पी टाकून आधार क्रमांक, तुमच्या वडिलांचा, तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकून ओ-टी-पी टाकला, जे काही वेबसाईटबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे, डायरेक्ट त्यासोबत या वेबसाईटचा संबंध असणार आहे. आणि यापासून भरपूर बहिणींना, लाडक्या बहिणींना, नागरिकांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर भरपूर लाडक्या बहिणींना आणि नागरिकांना नुकसान सुद्धा होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही के-वाय-सी केली असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आणि तुम्ही जर के-वाय-सी करत असणार तरीही हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल की आपण के-वाय-सी कशासाठी केलेली आहे. तर बघा, शासनाकडून जे आहे ते गोल्डन डेटा जाहीर करण्यात येणार आहे. बघा, थोडी तुम्हाला या ठिकाणी बघा मी क्लिअर माहिती देतो, त्यानंतर व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण व्हिडिओ समजून घ्या. तुमच्या कामाचा, खूप जास्त कामाचा व्हिडिओ असणार आहे, कारण डायरेक्ट के-वाय-सी सोबत या गोल्डन डेटाची लिंक आहे. बघा, एबीपी माझाची बातमी आहे आणि बघा, गोल्डन डेटा जाहीर होणार आहे. गोल्डन डेटा जाहीर होणार आणि या डेटामधून राज्यातील योजनांमधील सर्व बोगस लाभार्थी बाहेर काढण्यात येणार आहे. जे काही हा गोल्डन डेटा शासनाने तयार केलेला आहे, हा गोल्डन डेटा 2 ऑक्टोबर 2025 रोजी, म्हणजे आता 8 ते 10 दिवसानंतर जवळपास जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 15 ते 14 कोटी रुपये शासनाने हा गोल्डन डेटा तयार करण्यासाठी, ही वेबसाईट, ही टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी जे आहे ते खर्च केलेले आहे. त्याचप्रमाणे बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे की आता तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला किंवा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता त्यांना सर्वे करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्ही जर कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरला, अर्ज भरला, ऑफलाईन अर्ज भरला, ऑनलाईन अर्ज भरला, तर शासनाला त्यासाठी तुमची चौकशी किंवा आलेल्या अर्जावर सर्वे करण्याची गरज पडणार नाही. हे त्या ठिकाणी शासनाने क्लिअर केलेलं आहे. तर बघा, आता पूर्ण मुद्द्यासोबत समजून सांगतो मी तुम्हाला की जे काही तुमचं आधार कार्डचा ओटीपी घेतलेला आहे, त्याचप्रमाणे तुमच्या वडिलांचा आणि पतीचा आधार कार्डचा ओटीपी घेतलेला आहे, ते सर्व डिटेल जे आहे तो सर्व डाटा पूर्ण गोल्डन डेटा या वेबसाईटवर शासनाने अपलोड केलेला आहे. तुमच्या कुटुंबातील भौगोलिक माहिती, तुमच्या कुटुंबातील आर्थिक माहिती ही पूर्ण त्या डेटावर ट्रान्सफर करण्यात आलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची, पूर्ण महाराष्ट्रातील कुटुंबांची. त्यामुळे या गोल्डन डेटामुळे आता काय होणार आहे की जर तुम्ही आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही पूर्ण 2.5 कोटी बहिणींचा जो काही अर्ज आहे, जो काही डेटा आहे, जे काही आधार क्रमांक आहे, ते आता पूर्ण या गोल्डन डेटाच्या टेक्नॉलॉजी वेबसाईटवर शासनाने पाठवलेले आहे. पण त्याचबरोबर जे काही दुसऱ्या इतर योजना आहे, महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजना आहे किंवा निराधार योजना आहे किंवा पीएम किसान योजना आहे, या सर्व योजनांचा सुद्धा जो काही डेटा आहे, जे काही पूर्ण अर्ज आहे, ते सर्व डेटा सुद्धा जे आहे शासनाने आता गोल्डन डेटा या वेबसाईटवर ट्रान्सफर केलेलं आहे. आणि यानंतर जर शासनाकडून कोणत्या योजना काढण्यात आल्या महिलांसाठी किंवा नागरिकांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी किंवा पुरुष आहे किंवा विद्यार्थी आहे, अशा लोकांसाठी जर आता पुढे कोणत्या योजना निघाल्या आणि त्या योजनांमध्ये जर तुम्ही अर्ज केला तर शासनाला फक्त काय करावं लागेल, या वेबसाईटवर फक्त तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. ज्या व्यक्तीचा अर्ज आला त्यांचा फक्त आधार क्रमांक टाकावा लागेल आणि तो व्यक्ती पात्र आहे की अपात्र आहे डायरेक्ट तुमच्या आधार क्रमांकावरून माहीत होणार. सर्वे करण्याची गरज पडणार नाही किंवा तुमचे डॉक्युमेंट चेक करण्याची त्यांना गरज पडणार नाही. त्यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट लावले आहे का, किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का, किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणता व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो का, किंवा चारचाकी कार आहे का, किंवा इतर कोणते मोठे व्यवसाय आहे का, ते लोक पात्र आहे की अपात्र आहे, तर तुमचा आधार क्रमांक टाकूनच त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि लगेचच 1 मिनिटामध्ये रिझल्ट येणार आहे की तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे. डायरेक्ट तुम्हाला SMS येईल की तुम्ही अर्ज केला आहे, तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे. आणि बघा, या ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, जे मी तुम्हाला एबीपी माझाची न्यूज दाखवली, त्या ठिकाणी क्लिअर दिलेलं होतं की गोल्डन डेटा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व योजनेमधील बोगस लाभार्थी बाहेर काढण्यात येणार आहे, म्हणजे ते रद्द करण्यात येणार आहे. आता जे काही तुम्ही पात्र नसून सुद्धा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता या ठिकाणी नुकसान होणार आहे. तुमचा आणि तुमच्या वडिलांचा, तुमच्या पतीचा आधार क्रमांकाचा डेटा त्या ठिकाणी गेलेला आहे. तुम्ही जर पात्र नसाल तर डायरेक्ट तुमचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. हे फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच नाही, तर महाराष्ट्रातील सर्व योजनांसाठी हे लागू होणार.
म्हणजे फक्त एक वेळा त्यांना आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जे काही तुमच्या कुटुंबामध्ये जे काही योजनेचा लाभ घेत आहे ते सर्वांसाठी तुम्ही पात्र आहे का? पात्र असेल तर तुम्हाला पात्र ठेवण्यात येईल, अपात्र असेल तर तुम्हाला या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळेच तुमच्या कुटुंबातील तुमचा आणि तुमच्या पतीच्या वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी घेतलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेची सुद्धा माहिती त्या गोल्डन डेटामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि त्यामुळेच ही पूर्ण 2,50,00,000 बहिणींची ई-के-वाय-सी अशा पद्धतीने ओ-टी-पी घेऊन केली जात आहे आणि या योजनेमधून सुद्धा आता लाखो लाभार्थी बहिणी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना चौकशी किंवा सर्वे करण्याची गरज पडणार नाही, असं त्या ठिकाणी यांनी क्लिअर दिलेलं आहे. म्हणजे आणि त्यासाठीच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही जे काही के-वाय-सी आहे ती वेबसाईटवर ऑनलाईन केली जात आहे आणि तुमच्या कुटुंबातील तुमचे पती आणि वडिलांचे आधार क्रमांक ओ-टी-पी घेतले जात आहे. म्हणजे ते आता गोल्डन डेटा या वेबसाईटवर शासनाने ट्रान्सफर केले आणि 2 तारखेनंतर ही गोल्डन डेटा वेबसाईट लॉन्च होणार आहे. शासनाकडून त्याची ओपनिंग होणार आहे आणि महाराष्ट्रातील पूर्ण कुटुंबातील नागरिकांचा डेटा त्यामध्ये अपलोड होणार आणि जे लोक पात्र आहे ते लोक पात्र राहतील, जे लोक अपात्र आहे ते लोक ऑटोमॅटिकच जे आहे ते अपात्र होणार आहे. कारण गोल्डन डेटामध्ये जे आहे ते पूर्ण तुमच्या कुटुंबातील माहिती अपडेट झालेली आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोण सरकारी नोकरीवर आहे, कोणाकडे कार आहे, कोण पेन्शन घेत आहे किंवा कोणाचं उत्पन्न जास्त आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, किंवा तुम्ही कोणी मोठे मोठे व्यवसाय करता का किंवा इन्कम टॅक्स भरता का, हे सर्व त्या गोल्डन डेटामध्ये तुमच्या कुटुंबातील माहिती गेलेली आहे. तर बघा, तुम्हाला हा नियम कसा वाटला? तुम्हाला नियम आवडला का? की शासनाने या ठिकाणी हा जो काही निर्णय घेतला हा चुकीचा घेतला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.